मोदी शहा आले, संसद स्थगित। विरोधकांचे प्रश्न अनुत्तरित। और ये देखिए किस प्रकार से आपको देख सकते हैं ये 19 दिवस संसद कामकाज शून्य। सदन की कार्रवाई अनिश्चित काल के लिए स्थगित की जाती है। सर्वाधिक वादळी ठरलेलं यंदाचं पावसाळी अधिवेशन पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाविनाच संपलं। या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या सीजेपीच्या मोर्चावर झालेल्या अमानुष लाठीचार्जमुळे हे अधिवेशन विशेष गाजलं। मात्र त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी ठरलं ते गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी साधलेल्या मौनामुळे। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि दानचोरीच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसद डोक्यावर घेतली, पण शेवटच्या दिवसापर्यंत मोदी शहांनी कोणतेही उत्तर दिलं नाही। शेवटच्या दिवशी मोदी शहा आले, मात्र जनगण मन आणि वंदे मातरम झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी अनिश्चित काळासाठी अधिवेशन स्थगित केलं। सदन की कार्रवाई अनिश्चित काल के लिए स्थगित की जाती है। एकीकडे विरोधक चर्चा करत नसल्यामुळे सभागृहात येत नसल्याचा दावा गृहमंत्री अमित शहांनी केला होता। मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्री चर्चेला येत नाहीत, उत्तर देत नाहीत असा थेट आरोप करत विरोधकांनी संसदेच्या आत आणि बाहेर जोरदार निदर्शनं केली। अखेरच्या दिवशी तर विरोधक आणि सत्ताधारी खासदारांमध्ये जोरदार घोषणायुद्ध पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू झालं आणि काही मिनिटांसाठी मोदी शहा सभागृहात आले। मात्र त्यांच्या निवेदनाविनाच कामकाज स्थगित केल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली। मैम, सेशन जिस तरह से वॉश आउट हुआ मैम, पूरा इस पर क्या कहेंगी मैम? मैम, गृह मंत्री प्रधानमंत्री जी आज आए हैं वंदे मातरम गाने के लिए, आज आए हैं। पूरा सेशन चला है, ना प्रधानमंत्री जी आए ना गृह मंत्री जी आए, तो कैसे चलेगा फिर ये लोकतंत्र और ये पार्लियामेंट? अरे 20 दिन क्या किए तुम? 19 दिन पार्लियामेंट चला, कम से कम 25-26 दिन आपके पास थे, तो आप उस वक्त आपको याद नहीं आया। ये तो मैं समझता हूँ ये लोगों को बताने के लिए उनका स्टेटमेंट है। एक आपका एजेंडा कंप्लीट हो गया, आपका बिजनेस खत्म हो गया, आप उसमें कोई अब तक दूसरों को नहीं बोले, तुम्हारे लिए एक्सटेंड करना, तुम तो 19 डेज वेस्ट करे और अब एक्सटेंड मांगते हो, ये शर्म की बात है। संसद चालवण्यासाठी दिवसाला अंदाजे 1.5 कोटी रुपये खर्च होतात। अशा अर्थानं 4 आठवड्यांच्या या अधिवेशनात कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आणि याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। कोट्यवधी खर्च करून पावसाळी अधिवेशनात कामकाज किती झालं पाहूया। लोकसभेचं फक्त 19% कामकाज झालं, तर राज्यसभेचं 39% कामकाज झालं। लोकसभेत 11 विधेयकं बिनचर्चा मंजूर करण्यात आली। केवळ सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा झाली। अब ये 61% जो काम नहीं हुआ, उसके लिए जो जनता के टैक्स से पैसा खर्च हुआ, इसकी जिम्मेवारी राहुल गांधी जी ने ली है, लेनी पड़ेगी। आप जो कहते थे कि एचएम हाउस में आए तो हाउस में आने को तैयार भाग गए, तो इस प्रकार के हाउस के बाहर नौटंकी करके कोई मैसेजिंग इस देश की जनता को नहीं होता है। हाउस में अगर आप हैं तो हाउस के अंदर आकर बात कीजिए। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला अमानवीय लाठीचार्ज आणि राम मंदिरातल्या दान चोरीवर संसदेत चर्चा होणं अपेक्षित होतं। देशातल्या गंभीर समस्यांवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित असतं आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर संसदेत उत्तर देणं गरजेचं असतं। मात्र विरोधकांचा गोंधळ आणि सत्ताधाऱ्यांच्या मौनामुळे हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आणि याची जबाबदारी आता कुणाची हा प्रश्न जनतेला नक्कीच पडलाय। स्नेहिल शिवाजीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।